आज 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिन. आपल्या सर्वांना पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. अनेक महनीय व्यक्ती, विचारवंत लेखक, अभ्यासकाने पुस्तकाचं, ग्रंथाचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. पुस्तकही माणसांची मस्तकं घडवत असतात आणि जी मस्तकं घडलेली असतात ती मस्तकं कुणाचा हस्तक होत नाहीत आणि जी मस्तकं कुणाचा हस्तक होत नाहीत त्याच्यापुढं सारं जग नतमस्तक होत असतं. जगाला नतमस्तक करण्याची ताकद ही पुस्तकात आहे. आपण अनेक विचारवंतांचा, जगातील यशस्वी व्यक्तींचा अभ्यास करतो त्यावेळेस ते अभिमानानं सांगतात की त्यांचं जीवन एखाद्या पुस्तकाने बदलून गेलेलं आहे. महात्मा फुले सांगतात की थॉमस पेन यांचा राईट्स ऑफ मॅन हा ग्रंथ माझ्या आयुष्याला कलाटणी देऊन गेला. राष्ट्रपिता महात्मा गांधी असं म्हणतात की चांगली पुस्तकं माणसाने नेहमी 3 वेळा वाचली पाहिजे. ज्यावेळेस आपण पहिल्यांदा पुस्तक वाचतो तेव्हा केवळ पुस्तकाची ओळख होते. ज्यावेळेस आपण पुस्तक दुसऱ्यांदा वाचतो त्यावेळेस त्या पुस्तकाचं आकलन आपल्याला होतं आणि ज्यावेळेस आपण पुस्तक तिसऱ्यांदा वाचतो तेव्हा ते पुस्तक आपल्या आचरणाचा भाग बनते. विश्वरत्न महामानव, जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ, भारतीय संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथालयात 50,000 पुस्तके होती आणि ती सगळी पुस्तके बाबासाहेबांनी वाचली होती. ते अभिमानानं आणि गौरवानं असं म्हणायचे की जर मला जन्मठेपेची शिक्षा झाली तरी हरकत नाही, पण त्या ठिकाणी ग्रंथालय असावं आणि राजमहाल जरी असला आणि जर तिथे ग्रंथ नसतील तर ते मला स्मशानासारखं भासेल. यातून त्यांचं ग्रंथप्रेम, त्यांचं पुस्तक प्रेम आपल्या लक्षात येतं. तुरुंगामध्ये पुस्तके वाचायला मिळाली पाहिजे यासाठी आमरण उपोषण करणारे थोर क्रांतिकारक शहीद भगतसिंग पुस्तकाचं महत्त्व सांगतात. आज पुस्तक दिनाच्या निमित्ताने तमाम वाचकप्रेमी शून्य जनतेना एकच विनम्रतेचं आव्हान करतोय की आपण पुस्तकं वाचली पाहिजे, पुस्तकं जपली पाहिजे, एकमेकांना पुस्तकं भेट दिली पाहिजे. एकमेका ग्रंथ देऊ अवघे होऊ ज्ञानवंत. एक अभ्यासक आणि एक लेखक म्हणून अत्यंत जबाबदारीने सांगतो, जेव्हा केव्हा कुठेतरी एखादा व्यक्ती, एखादा मुलगा येऊन भेटतो आणि अभिमानानं, आनंदाने सांगतो की सर तुमचं एखादं पुस्तक मी वाचलेलं आहे आणि ते मला खूप आवडलं, त्यावेळेस लेखक म्हणून जो काही मला आनंद होतो तो माझ्या गगनात मावत नाही. ज्ञान हे पुस्तकात आहे, म्हणून पुस्तकं वाचा, आपलं ज्ञान वाढवा. अज्ञानातून भीती निर्माण होते तर ज्ञानातून आत्मविश्वास निर्माण होतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय भारत.